नवी कोरी कार रस्त्याच्या कडेला येऊन थांबली. कारचा दरवाजा उघडला आणि कोण बरं बाहेर आलं? वाव, किती देखणा तरुण आहे हा! अगदी राजकुमारासारखा. त्याने खूप उंची कपडे परिधान केले आहेत. श्रीमंती तर अगदी ओसंडून वाहते. तो कोणाची तरी वाट पाहतोय. इतक्यात ती आली. अरे, ही तर मी आहे. किती सुंदर दिसते मी या ड्रेसमध्ये. त्या तरुणाच्या चेहऱ्यावर एक ओळखीचं हसू पसरलं मला पाहून. त्याने माझ्यासाठी कारचा दरवाजा उघडला. मी आत बसले. कार सुरू झाली आणि काही वेळातच एका पंचतारांकित हॉटेलजवळ थांबली. तो माझी खूप काळजी घेत होता. माझ्या आवडीनुसार सर्व जेवणाचे पदार्थ होते. मी जेवणावर चांगलाच ताव मारला. जेवण झाल्यावर तो मला मॉलमध्ये घेऊन गेला. आम्ही मनसोक्त खरेदी केली. अचानक त्याने माझा हात हातात घेतला आणि म्हणाला, माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर. मी थोडीशी लाजते आणि म्हणाले, खरंच? तो म्हणाला, मी तुझ्यासाठी काहीही करू शकतो. मी म्हणाले, खरंच? अचानक त्याचा चेहरा उग्र झाला. तो जोरजोरात ओरडून बोलू लागला. त्याने सपकन पाणी मारलं माझ्यावर. मी डोळे चोळू लागले. समोर बघते तर काय, आई पाण्याचा रिकामी ग्लास घेऊन उभी. काय गं आई, पाणी का ओतलंस माझ्यावर? ऐश्वर्या डोळे चोळत म्हणाले, तुला कधीपासून ऐशू उठ उठ बोलते, तर तुझं आपलं कधीपासून खरंच खरंच हेच चालू. मग ओतलं पाणी. आता कळलं खरं की खोटं ते? आई रागारागाने म्हणाली. स्वप्नाबद्दल आठवून ऐशूने जीभ चावली. तिच्यावर खूप प्रेम करणाऱ्या राजकुमारीची स्वप्ने तिला नेहमीच पडायची. ती अंथरुणावरून उठून बसली. तिची नजर बाबाकडे गेली. मागच्या काही दिवसात आजारपणामुळे हाडाचा सापळा झालेलं त्यांचं शरीर पाहून तिला कसंनुसं झालं. आई तर बिचारी त्यांच्या आजारपणामुळे खूप खंगली होती. ऐश्वर्याची नुकतीच 12वी झालेली. ती नोकरीच्या शोधात होती, पण यश मिळत नव्हतं. भाऊ मवाली मित्रासोबत वाया गेलेला. काय पण नाव ठेवलंय बाबांनी ऐश्वर्या. फक्त नावातच ऐश्वर्या. बाकी दारिद्र्य तर आमच्या 5वीलाच कायम पुजलेलं. ऐश्वर्या स्वतःचीच पुटपुटली. फ्रेश होऊन ती आईला स्वयंपाकात मदत करू लागली. आई म्हणत होती, काल ताईंनी पगार दिला. तो यांच्या औषधापाण्यावरच खर्च झाला. घरात काहीच किराणा भरता आला नाही. घरात उरलेलं सुरलेलं 2 दिवसात संपेल. मग पुढे काय? आपण एक वेळ उपाशी जगू कसे तरी. पण यांचं काय? आजारी माणसाच्या पोटात 2 घास जायला नको? तुझ्या नोकरीचं लवकर झालं असतं कुठे तर तेवढा तरी आधार असता. देव पण किती परीक्षा बघतोय आपली. ऐश्वर्या फक्त ऐकत होती. ती तरी काय बोलणार? तिची आई 2 घरची धुणी भांडी करायची. त्यात मिळकत अर्थातच कमी. ऐशू, कुठे आहेस ग? काय करतेस? अचानक गीताचा आवाज कानावर पडला. गीता म्हणजे ऐशूची बालमैत्रीण. अरे गीता, आज इकडे कशी उगवलीस सकाळीच? ऐशू तिच्या जवळ जात म्हणाली. काही नाही म्हटलं, तू कुठल्या अंधारात हरवलीस ते तरी बघू. दोघीच्या इकडच्या तिकडच्या गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता ऐशूने तिला नोकरीची गरज असल्याचे सांगितलं. गीताला अचानक आठवलं की तिचा दादा ऑडिटिंगला जातो. तिथे 12वी उत्तीर्णसाठी एक जागा रिकामी आहे, पण पगार खूप कमी मिळेल. ऐशू म्हणाली, पगार कमी असला तरी चालेल, मी जाईन तिकडे इंटरव्ह्यूला. गीता दादाला सांगते म्हणाली आणि निघाली. 2 दिवसानंतर, आई, मला खूप भूक लागली आहे गं. थोड्या वेळाने मी निघेल इंटरव्ह्यूला. चालत चालत जाईल. अर्धा पाऊण तास लागेल पोचायला. आईने अर्ध्या भाकरीचा तुकडा तिला दिला. आज घरातलं सर्वच अन्न संपलं होतं. शेवटचं उरलेल्या भाकरीच्या पिठाने 2 भाकऱ्या कशाबशा झाल्या. एक ऐशूच्या बाबांना आणि अर्धी दोन्ही मुलांना. आई तशीच फक्त पाणी पिऊन भूक शमवण्याचा प्रयत्न करत होती. ऐशूचे बाबा नोकरी करत होते तेव्हा सगळं कसं नीट होतं. अचानक आजारी पडले आणि सगळी परिस्थितीच बदलली. ऐशूला खूप शिकायचं होतं, पण पुढच्या शिक्षणासाठी पैसा कुठून आणणार? इथे 2 वेळेच्या जेवणाचीच पंचाईत. अमर तर मित्राच्या संगतीने पार बिघडलाय. त्याला जराही जबाबदारी कळत नाही. आई स्वतःशीच बोलत होती. आई, चल निघते ग. ऐशूच्या आवाजाने आई भानावर आली. ऐशू एव्हाना झपझप पावले टाकून निघालीही. वाटेत जाता जाता तिची चप्पल पण तुटली.
तुटलेल्या चप्पलला तसंच रेमटवत ती चालत होती. पाऊण तासात ती दिलेल्या पत्त्यावर पोहोचली. ते एक औषधाच्या डीलरचं गोडाऊन होतं. सगळीकडे औषधांनी भरलेली कपाटे होती. जिकडे नजर जाईल तिकडे औषधांचं साम्राज्य पसरलेलं. येशूला औषधाच्या नावानेच उलटी येई. इथे तर अख्खा समुद्र. किती दिवस आपला निभाव लागेल काय माहीत. येशू सगळीकडे पाहत विचार करत होती. तिथे कोपऱ्यात एक कॉम्प्युटर टेबल होतं. एक 40शीतली बाई त्यात डोकं खुपसून बसली होती. ती मध्येच डोकं वर करून येशूला म्हणाली, इथे बसा, सर येतीलच इतक्यात. येशू पटकन जाऊन खुर्चीवर बसली. तिच्या समोरच एक मोठी कॅबिन होती. तिने हळूच डोकावून पाहिलं. कॅबिनच्या एका कोपऱ्यात देवाऱ्यात पार्श्वनाथ आणि पद्मावती देवीचा फोटो होता. यावरून सर जैन असावेत असा तिला अंदाज आला. थोड्या वेळात एक 45च्या आसपास वय असलेली व्यक्ती आत आली. ते सर असावे बहुतेक. त्यांनी येशूच्या डोक्यापासून पायापर्यंत नजर फिरवली आणि ते केबिनमध्ये जाऊन बसले. त्यांची नजर फार विचित्र वाटली तिला. थोड्या वेळाने येशूला आत बोलावलं. आत बोलल्यानंतरही तो तिला डोक्यापासून पायापर्यंत त्याच वाईट नजरेने परत बघत होता. तिला काही कळतच नव्हतं. त्यानंतर तो बोलायला सुरुवात केला. जर तुला ही जॉब हवी असेल तर तुला मी जे सांगेन ते सगळं करावं लागेल, असं म्हणून तो तिला आपल्याजवळ ओढण्याचा प्रयत्न करत होता. सुरुवातीला ऐश्वर्याने या सगळ्याला गोष्टीसाठी नकार दिला. पण त्याने म्हटलं, जर तू मला कॉपरेट केलं तर मी तुला जॉब पण देणार आणि चांगले पैसे पण देणार. ऐश्वर्या विचार करू लागली. कारण तिला आता पैशाची अत्यंत गरज होती. तिला आता आपल्या शरीरापेक्षा घरच्यांच्या भुकेची चिंता होती. तो जसा म्हणेल तसं ते सगळं करायला ऐश्वर्या तयार झाली. मग तो तिला आपल्यासोबत हॉटेलमध्ये घेऊन गेला. येशू बाळा, आलीस? कसा गेला इंटरव्ह्यू? आणि इतका उशीर कसा झाला ग यायला? आजपासूनच काम करायला लावलं की काय? आल्या आल्या आईच्या प्रश्नाची सरबती सुरू झाली. येशू किंचित हसून हो म्हणाली. तिने आईच्या हातात 500ची एक नवी कोरी नोट ठेवली. येशू, हे पैसे कोणी दिले ग? आई सरांनी दिले आणि म्हणाले नवीन चपला घे. तुटलेल्या चपलाने गरिबी येते. उरलेले पैसे तुला खर्चाला ठेव म्हणाले. भला माणूस आहे ग. आजकाल अशी माणुसकी कुठे बघायला मिळते? मला प्रश्नच पडलेला. आताच्या जेवणाचं कसं होणार? पीठ पण सकाळीच संपलेलं. देवालाच काळजी असते बघ, आई डोळे पुसत म्हणाली. आईच्या डोळ्यातले आनंदाश्रू पाहून येशूच्या मनातलं चूक की बरोबर या विचारांनी व्यापलेले वादळ थोडं शांत झालं आणि ती मनाशीच म्हणाली, आईच्या चेहऱ्यावरच्या आनंदासाठी मी केलेला कोणताही त्याग चुकीचा नक्कीच नाही. तुम्हाला काय वाटते? तिने चूक केलं की बरोबर? हे कमेंट्समध्ये कळवावे. मित्रांनो, तुम्हाला कथा कशी वाटली हे कमेंट्सद्वारे नक्की कळवावे. व चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या वीणा व्हॉइस मराठी स्टोरी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण संपूर्ण कथा शेवटपर्यंत ऐकल्यामुळे आपले मनापासून धन्यवाद.